इकडे 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 कोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. येतो यार मोहिते कसे तर गाईज फायनली आम्ही पोचलो आहोत लिंगमपल्ली इथं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा ब्लॉग खूप टायमानंतर येतोय कारण मध्ये असं काय झालंच नाही आणि मी ब्लॉग टाकेल. सो आज आपण चाललो आहोत हैदराबादला. ऋतिकचं जर एक पर्सनल काम आहे, जर त्यांनी सांगितलं तर आपण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू किंवा मग तो पार्ट स्किप करू. पण मेन मुद्दा आहे की आपण बाहेर चाललो आहे. थोडं नर्वस आहे कारण दोघंच चाललो आहे. मजा खूप आली असते तर सगळे एकत्र आले असते ते गँग माझी. पण ठीक आहे, एक प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यामुळे ती लोकं ह्यामध्ये येऊ शकले नाही. बघू, तो प्लॅन पुढच्या वेळेस झाला तर त्याचा पण ब्लॉग येईल वेगळा. अजून ट्रेन तशी आहे 12 वाजताची, पण जायचं आहे आम्हाला पनवेलला. तिथून ट्रेन पकडायची. त्याच्या आधी ठिकाणी जायचं आहे, तिथे गेलो तिथे शूट करेल. आणि जर ग्रीनवर्ल्डला आपली पोरं भेटली म्हणजे मित्र भेटले तर त्यांचं पण शूट करेल. बघूया काय होतं. चल येते का तू फिरायला? हां तिचा येते फिरायला? होय चल चल फिरायला. तिचा फिरायचं ठेव इकडे ये. इग्नोर केलं गेलं मला, सोडायचं नाही. पण असं जाऊ का जाऊ का जाऊ का फिरायला? जाऊ जाय तुम्ही. होय जाऊ. आवडत का तिला व्हिडिओमध्ये यायला? येतो यार मोहिते कसे 4 दिवस काढणार भाई? केला भाई केव्हा? कसे 4 दिवस काढणार तू? विचार करा किती आम्हाला कसे काढू? आणि आपलं ड्रीम कम्प्लीट करूया, मिशन फते करूया. येतो भाई काय? भाई आता हे लॉग मध्ये सांगू नाही शकत. सस्पेन्स ठेवलाय मी लॉग मध्ये. जातो भाई. चला बोल. तर जसं मी मगाशी बोललेलो येणार आहे केनी भाईंच्या हॉटेलवरती. सो आलो आहे. केनी भाई कॉलवर बिझी आहेत. पनवेलला JNPT रोडच्या साईडला आहे हॉटेल मंगलमूर्ती. मस्त जेवतो. आमची 12:20ची गाडी आहे. अशीच भाई पण आहे सोबत आपल्याला. भाई हॅलो बरं. ब्लॉग चालू आहे भाई, आपण सोडला ना भाई. काही लोक आहेत टाकत नाही ब्लॉग, पण तसं नाही वाटत. हसतो सिद्धांत, तुला हसतोय. चिंचपाडा कुठून? चिंचपाडा कुठून? चिंचपाडा भैया आलता चिंचपाड्यावरून मंगलमूर्ती धाब्याला. भैयाने गावठी चिकन खाल्ला, रोटी खाल्ली. भैया टेस्ट एक नंबर, क्वालिटी एक नंबर. यायलाच लागते. इकडे 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 कोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. ओरिजिनल द्यायचं, ओरिजिनल खायला. हॉटेल मंगल यायलाच लागते, यायलाच लागते. चले भेटू. थँक्स. चला ओमकार केनी यांचे नेहमी आभार. बेस्ट ऑफ लक तुला. आणि असंच पुढे जा भाई. ऑलवेज सपोर्ट असेल तुला. काही गरज लागली तर आम्ही दोघे भाऊ तुझ्यासाठी. बाकी तिसरा आम्हाला माहिती ना. तिसरा कोण? कोट बोलायचं नाही. चल तिसरा कोण सांग ना. सिद्धांत शेठ असतो बघ आता असतो. दाल चावल बनना है, दाल चावल खाऊ अभी नहीं. आम्ही घेतले मस्त पोहे. काय हां पोहे चांगले.
झोपलो आहे काहीतरी 1:30 वाजता. त्याच्यानंतर सकाळी उठलो 8:30ला, चहा मारली एक मस्त आणि आलो पॅन्ट्रीमध्ये. जर्नीमध्ये काळाचं असणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुला काय वाटतं? इम्पॉर्टंट काळे मिस यू. नेक्स्ट टाइम कोण येऊ नाही तू ये ना, इम्पॉर्टंट आहे. सोल कसा तुला घेऊन जातो. 2 दिवस आहेत यायचं देऊ शकतो, अजून पण टाइम आहे. ठीक आहे, ब्लॉग तास पण घरी गेला अपलोड होणार आहे, त्याच्यामुळे तेव्हाच मी बघाले. तर गाईज फायनली आम्ही पोचलो आहोत लिंगमपल्ली इथं, म्हणजे हैदराबाद खाना तो बिर्याणी आणा मिया 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 बाय. रिच बघू पुढे जाता आता हॉटेलमध्ये जाणार आणि जे लोटून देणार आहे ना भाई. मी आता पण झोपलेलो अर्धा तास मस्त शेवटचे मजा आली. ओव्हरऑल जर्नी आमची खूप चांगली होती. ट्रेन एक्सपिरियन्स ॲज कम्पेअर टू जितकं आम्ही केलेत ट्रेनने त्यापेक्षा ते चांगलेच होते. वॉशरूम, फूड ओके. पोहे खाल्लेले, हां पोहे मस्त होते. क्लीन ट्रेन होती, इकडे काय स्मेल वगैरे येत नव्हता. ब्रेकफास्ट पण चांगलं, पोहे आवडले. बाकी जेवण मात्र सगळीकडेच होतं. 50 बोलतात, असतं 40ला. ओ यार वो मेरे को इधर का बात नहीं समझता. ऑटो वाले बताते 400 रुपया और ये रहता 130. ऐसा क्यों है? ऐसा क्यों? हाँ भाई 400 में वो लोग लेके जा रहे थे और आपका इतना कम में हुआ. फिर भी कितना 10 मिनट का ही है ना कुछ. 20 मिनट से ज़्यादा ऐसा नहीं होता. तो फायनली ऑटो पकडून आम्ही आमच्या हॉटेलवर जाऊ. लकीली ऑटो बुक झाली, होतच नव्हतं. उबेर ओला दोन्ही पण ट्राय केलं. तर एका हॉटेलवर जाऊन फ्रेश होतो असं झालं. आता आणि मग रात्री पुढचं पुढं बघू काय करायचं. ते काय सगळं होती व्हाईनवर. आता आपलं काम झालं इथं यायचं. अशा प्रकारे आपलं हॉटेल आहे. हॉटेल डी कन्सल्ट मस्त आहे. सो गाईज आता आम्ही आलो हॉटेलमध्ये आणि आपण करू चेक इन. सो असा आहे आपला रूम फॉर 2 नाईट्स. ठीक आहे, टेबल पण आहे चांगलं आहे. एसी वेसी मस्त एकदम. वॉशरूम मला वाटतं फोटो काढतात ना तेव्हा ते वाईड अँगलने काढतात ना, सो ते असं वाटतं लय ब्रॉड आहे.
ओव्हरऑल चांगलं आहे पण एसीला. सो आता आम्ही आलो आहे बिर्याणी खायला. एक चिकन दम बिर्याणी घेतली. आय थिंक काय बोलतात ठीकठाक आहे, नॉर्मल. आणि यांच्याकडे पीस डायरेक्ट असे मोठे भेटतात, मग तो याच्यात मिक्स करून खायचा. आपल्याकडे कसं राईसमध्येच असतात पीस. सो लेट सी कशी लागते. मला असं ग्रेट वाटलं ना मला. काय तसं आपण कुठे गेलो नसेल ना, अजून नसेल. ठीक आहे, पोट बरं एवढं चांगलं आहे लोक. सो हॉटेल हा ना ठीकठाक होता. तर काहीच बिर्याणी खाऊन जे झोपलो, आत्ता उठले. किती वाजलेत? 7:15 का काहीतरी झालेत. 7:15 नाही, 7:38 झालेत. सो आता प्लॅन झाला आहे खाली जाऊन थोडं चहा प्यायचं. समजत नाही किती आराम करतोय त्या या बेडवर. झोपलं की डायरेक्ट झोपलं. बघू कसं होतं आता. सो गाईज आता जरासं जस्ट ठरलं की रँडम लोकल स्ट्रीट फूड आपण ट्राय करू. सो आता आलो आम्ही. नॉर्मल डोसा खाल्ला, डोसा घेतला म्हणजे मसाला डोसा. बघू थोडं करून खाऊ काहीतरी आणि मग परत आराम. मग उद्या आपण फिरू. काय फिरायचं हे अजून मी ठरवलं नाही. लेट्स सी, रूमवर जाऊन बघू. एकटा फिरणार आहे कारण ह्याला याची कामं आहेत. बघू आता.